आणि रोहित पवारांकडून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला गेला। महाराष्ट्राने एक धडाकेबाज नेता गमावला असं रोहित पवारांनी म्हटलं। अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असं रोहित पवार यांनी म्हटलं आणि दादांबद्दल बोलावं तितकं कमी आहे। चुकलं ते तोंडावर सांगण्याची धमक दादांमध्ये होती। दादांना शरद पवार यांचा आदर शेवटपर्यंत होता, तो त्यांनी कायम ठेवला होता असंही रोहित पवार यांनी म्हटलं। आदिदादांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर अनंतराव आजोबा हे वारल्यानंतर पवार साहेबांनी दादांची फार मनापासून काळजी घेतली। स्वतःच्या पोटच्या पोरासारखं त्यांना त्या ठिकाणी वाढवलं आणि दादांनी सुद्धा पवार साहेबांचा आदर हा शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवला। त्याच्याच बरोबर जसे जसे अजितदादा स्वतःला सिद्ध करत गेले तसे तसे पवार साहेबांनी अधिकची जबाबदारी ही दादांवर त्या ठिकाणी टाकली। 1982 मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ते निवडून आले। त्यावेळेस सुरू झालेला प्रवास हा 2026 पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काही काळ अजून त्यांना मिळाला असतं, काही वर्ष त्यांना मिळाली असती तर या महाराष्ट्राचं सर्वात प्रमुख राजकीय स्थान म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा अजितदादा झाले असते असा विश्वास हा आम्हा सगळ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे।